ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली, त्या मोडून तोडून टाकलं, माझी नडगी फुटली. 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो. सगळ्यांची साहेब मन जिंकली, मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे. आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला आणि एसीएस साहेबाला बोलेल, तेवढा 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो. खुंटेफळ साठवण तलाव हा लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते त्यांचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरताना त्यांनाही आनंद होतोय, आम्हालाही होतोय आणि पूर्ण आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यालाही होतोय. परंतु हे स्वप्न पूर्ण होत असताना 2013 पूर्वी 191 हेक्टर जमीन या ठिकाणी खरेदी घेतली गेली, की ज्या जमिनीवरती आता आपण उभे आहोत. उद्या मुख्यमंत्री स्वतः ह्या जमिनीवरती येणार आहेत आणि ही जी जमीन आहे ती अतिशय त्या जमीन धारकांना किंवा शेतकऱ्यांना अल्प मावेजा भेटलेला आहे. म्हणजे त्यांची जमीन 7 लाख रुपये हेक्टरनी घेतली गेलेली आहे. आणि 2013च्या नंतर जेव्हा केंद्राचा एक कायदा पास झाला, त्या 2013च्या कायद्याप्रमाणे जवळपास 35 लाख रुपये हेक्टरी बाकीच्या शेतकऱ्यांना भाव भेटला. आणि मी सातत्याने अण्णांकडे मागणी करतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करतोय, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांकडे करतोय. मी उपोषण देखील केलेलं आहे. माझ्या बरोबर सगळे तिन्ही गावचे शेतकरी सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे नेमकी मागणी काय आहे आणि या शेतकऱ्यांना मोबदला किती भेटला? एक मिनिट. आणि तुमची मागणी काय? आमची मागणीच ही आहे की आता जो 35 लाख रुपये हेक्टरी रेट भेटतोय, 35 वजा आम्हाला दिलेला 7 लाख रुपये हेक्टर, 35 लाख वजा 7 28 लाख रुपयाचा फरक येतो. 28 लाख रुपये हेक्टरी आम्हाला तो भाव मिळावा, अशा प्रकारची मागणी सातत्याने मी सरकार दरबारी करत आहे, आमदार साहेबांकडे ही करत आहे. कारण की ही मुख्यमंत्री उद्या या कार्यक्रमानिमित्त येत आहेत, त्यांना काही निवेदन वगैरे मागणी करणार आहे? निवेदनही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात अण्णांशी चर्चा करणार आहोत की आम्हाला जर वेळ दिला शेतकऱ्यांना तर आम्ही मुख्यमंत्र्याला देखील भेटू आणि ही व्यथा मांडू. कारण की ही जी भूमी आहे, त्या भूमीवरती आमच्या आई वडील असतील, आमच्या आजोबा असतील, आजी आजोबा असतील, यांनी कष्ट केलेलं आहे. आम्ही सुद्धा ह्या जमिनीवरती खेळलेलो आहेत लहानपणी आणि ती जमीन अतिशय अल्प मावेजाने भेटली. आणि आम्ही जर ती जमीन दिली नसती तर कदाचित हा कार्यक्रम सुद्धा ह्या भूमीवर करता आला नसता किंवा भिंतही उभा राहिली नसती. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. मी अनेक वेळा ही अण्णांच्या कानावर घातलेली आहे, तेही अनुकूल आहेत, तेही प्रयत्न करतायत